तुफानी ताकदीचे पैलवान सलामी देत आहेत हातात माती घेऊन. या मातीशी नातं ठेवून कुस्ती करणार. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. म्हणून ही नाती ही नीती जपायची आहेत, जोपासायची आहेत. कुस्तीला सुरुवात झालेली. कुणाच्या पोटी कोण जन्माला येत सांगता येत नाही. खरोखर वेळ होतोय, कुस्तीला प्रारंभ करा. उत्कर्ष दादा. ज्या मातेची कुस शिलवान त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात आणि ती कर्तृत्ववान मुलं इतिहास घडवतात. हा एक इतिहास आहे. जितेंद्र काटे पुणे जिल्हा. स्टेजवर गर्दी नको. उपाध्यक्ष जितेंद्र काटे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी स्टेजवर गर्दी नको. मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्लीज स्टेजवर गर्दी करू नका एवढी. सगळे थांबा. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक ऐतिहासिक कुस्ती मैदान साकार होतोय. दादांचा वाढदिवस आणि असल्या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुका कुस्तीगीर संघ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं मैदान हो नेमाने वेळेने बांधलेली कुस्ती आहे. बाला रफिक आणि माऊली अशी कुस्ती चालू आहे. 1 नंबरची कुस्ती. जो पैलवान विजय होईल त्यासाठी 500 रुपये अमोलाबाबत यांच्या. जयदादा पवार आणि मंत्री महोदय आणि व्यासपीठावरती पाहुणे यांच्या हस्ते लागणार आहेत. आणि पंच म्हणून ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय भाऊ चौधरी आणि स्वतः मान्य जयदादा पवार हे 1 नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून करणार आहेत. नोंद घ्या. युवा नेते जयदादा पवार. कुस्ती आशा असता पृथ्वीराज पाटील आत या लवकर. गणेश जगताप आलेला. आज कुस्ती करा. जनार्दन चौधरी काका पंचायत कंडका कुस्तीचा निर्णय देणारे. कुस्ती सोडवली जाणार नाही. आर पार कुस्ती करावी लागणार. बोलवलं पृथ्वीराज चल लवकर. गणेश आलेला. पृथ्वीराज आत ये ताबडतोब. खरोखर प्रत्येक पैलवानचा इतिहास सांगू शकतोय. आता जो मैदानात येतोय ना पृथ्वीराज, हा कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान. 22 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला गदा नव्हती. विनोद चौगुले महाराष्ट्र केसरी झाले 2000 ला आणि 2022 ला पृथ्वीराजने कोल्हापूर जिल्ह्याला गदा मिळवून दिली. असा कोल्हापूर जिल्ह्यातला देवठाण्याचा पैलवान पृथ्वीराज पाटील आता आखाड्यात लढणार आहे. आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल दत्तात्रय हनुमंत चव्हाण कुरडू यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. कुस्ती करा पैलवान. डाव मारून कुस्ती होते. अनेक बार कुस्ती झालेली आहे. अनेक वेळा मी या कुस्तीवर कॉमेंट्री केलेली आहे. बाला रफिक कुस्ती करा. माऊली कुस्ती करा. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 1953 ला स्थापना केली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापू लाड आणि 1953 ते 1960 महोत्सव भरायचा. 61 पासून गदेला महत्व प्राप्त झालं. 1961 ते 2023 आतापर्यंत या महाराष्ट्राचे 47 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले. हा एक इतिहास आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मानाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. पृथ्वीराज पाटील चला लवकर. गणेश आलेला आहे. पृथ्वीराज आत या. लगेच कुस्ती लागणार आहे.
खचाखच गच्च भरलेलं मैदान. पृथ्वीराज हे पृथ्वीराज पाटील चल लवकर लवकर चल, आत्ता लगेच कुस्ती लागणार आहे. गणेश जगताप आलेला आहे. या कुस्तीला पंच म्हणून पैलवान धैर्यशील काळे साहेब आणि सुधाकर मानेवस्ता यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि ही कुस्ती लागणार आहे ऑलिम्पिक वीर योगेश्वर दत्ता यांच्या हस्ते पृथ्वीराजची कुस्ती लागणार आहे. नोंद घ्या. पृथ्वीराज लवकर आत या. भारतीय सेना दलाचा पैलवान आहे. आला, टाळ्या करा सगळ्यांनी त्या पोरासाठी. भारतीय सेना दलाचा पैलवान कोल्हापूर जिल्ह्याला आत्ताच केचे सरांनी सांगितलं 21 वर्षांनी गदा मिळवून दिली असं पृथ्वीराज पाटील आलेला आहे. ज्योतिबाच्या पायथ्याला एक छोटस गाव आहे या पृथ्वीराज पाटलाचं. याचे चुलते संग्राम पाटील फार चांगले पैलवान, दोन्ही चुलते मोठे पैलवान, आजोबाही पैलवान. नोंद घ्या सगळ्यांनी. मेडदगावचे सरपंच यांच्याकडून गणेश काशीद यांच्याकडून विजेत्या पैलवानला रोख 1000चं बक्षीस माझ्याजवळ आलेला. मेडदगावचे सरपंच 1000चं बक्षीस आताची कुस्ती चालू आहे त्याच्यासाठी. नोंद घ्या. गणेश जगताप आत या आपल्याला पुकार केलेला आहे. पृथ्वीराज आलेला आहे. लगेच कुस्ती लागणार आहे. शबस अनेक घोट्यातून पट काढतोय बालारपेक. एका पायावरती नाचतोय माऊली. एका पायावरती नाचायचं सोपं नाही. रोज 1000-1500 बैठक मारावी लागते तेव्हा शक्य होत असत. हो, आणि कडाला बसणारे सावध, कडाला बसणारे सावध. 250 किलोच्या आसपास वजन आहे दोघांचं. पुढंच 250 किलोच्या. गणेश जगताप पैलवान चला आत या लवकर. गणेश जगताप पैलवान हे पहा, आज इथं अनेक दिग्गज मान्यवर आहे, मंत्री महोदय आहेत. फक्त पैलवान जास्त वेळा पुकार करायला लावू नका, विनंती. आत या ताबडतोब. खचाखच मैदान गच्च भरलंय. कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे. बालारपेकने कब्जा घेतला माऊलीचा. तगड्या कुस्त्या चालू आहेत. खरोखर आज फार मोठी पर्वणी. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त साकार होणार हे ऐतिहासिक कुस्ती मैदान. सर अजून कुस्ती किती राहिली, 1 का 2? रणजित चांदगुडे यांच्याकडून पाटील पैलवानला बक्षीस आलेला आहे. पृथ्वीराज तुझी कुस्ती झाल्यानंतर बक्षीस घेऊन जा. बरोबर? हा भैया. युवराज सर, हा बोला. 1 राहिली का 2 कुस्ती? 2. 1 होऊ द्या. हो. पैलवान रामचंद्र काका देवकाते यांच्या स्मरणार्थ सनी पाटील यांच्याकडून प्रशांत भागवत सरांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कब्जा घेतलेला आहे समोर बालारपिकने. गणेश जगताप पैलवान लय वेळा पुकार झाला आहे. आत या. हो, सोपं आहे. उठकी मगाशी सांगितलं पाण्यात मासा झोप घेतो कैसा.
जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. ज्याला बिंबीच्या देठापासून नेट लागलंय त्यालाच माहित कुस्ती काय आणि कुस्तीत दम लागल्यावर काय होतं हे त्यालाच माहित. तो का म्हणे जातीचे असावे वेड्या गबाळ्याचे का म्हणावे. पैलवान की सोपी असते तर गल्ली बोळात सगळे पैलवानच पैलवान झाले असते, पण सोपं नाही, फार अवघड आहे. जिद्द जिदारे पाट 4 वाजल्यापासून व्यायाम करावा लागतो. मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावनी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो. गणेश जगताप आतापर्यंत 6 वेळा पुकार केलाय आपल्याला. आत या गणेश जगताप पैलवान. हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे तयार रहा. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे तयार राहा. थोड्याच वेळात तुमची कुस्ती लागणार आहे. बराच वेळेला पुकार केलेला आहे गणेश जगतापला. आत या लवकर गणेश जगताप पैलवान. बराच वेळ झाला पृथ्वीराज आलेला आहे. आला 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 गणेश जगताप आला मैदाना. ओ कुरडूचा बोरगा, अण्णासाहेब ढाणेवसाचा भाचा, धैर्यशील काळे साहेब आणि सुधाकर माने वसात पंच म्हणून आपली नेमणूक करण्यात आलेली. कुस्ती लावून घ्या ना पाऊल. हा योगेश्वर दत्ता, ऑलिम्पिक वीर योगेश्वर दत्ता आपल्या हस्ते कुस्ती लागणार. आपण मैदानावरती यावं. आप मैदान पे आइए योगेश्वर. हाताची नवनर करण्याचा प्रयत्न बालारपीकचा चालू आहे आणि सलामी होते. ऑलिम्पिक वीर योगेश्वर दत्ता पैलवान आखाड्यात आलेले आहेत आणि दोन्ही पैलवांनी आशीर्वाद घेतलेला आहे. योगेश्वर दत्ता 2012 में सुशील कुमार के यांच्यानंतर भारताला ऑलिम्पिक मध्ये ब्रांझ पदक मिळवणारा आमचा योगेश्वर दत्ता. अरे टाळ्या झाल्या पाहिजेत. खाशाबा जाधव आणि सुशील कुमार यांच्यानंतर फक्त ऑलिम्पिक मध्ये ब्रांझ पदक योगेश्वर दत्ता. अनेक सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. या ठिकाणी आशियाई स्पर्धा, राष्ट्रमंडळ स्पर्धा यामध्ये सुवर्ण पदक विजेता योगेश्वर दत्ता, ऑलिम्पिक पदक विजेता, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता, अर्जुन पुरस्कार यांना नामांकन केलेलं आहे. हो. आणि कुस्तीला सुरुवात झाली. सलामी झाली. पृथ्वीराज हात वरती करा. महाराष्ट्र केसरी गणेश जगताप हात वरती करा. उपमहाराष्ट्र केसरी अशी कुस्ती चालू होते. गणेश जगताप विरुद्ध पृथ्वीराज पाटील. चालू करा. दोन्ही पैलवानला समज दिली जाते. कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही. दोन्ही पैलवानला समज दिलेली. कुस्ती चालू झाली. इकडं बालारपीकने कब्जा घेतलेला आहे माऊलीचा. माऊली आणि बालारपीक अशी कुस्ती चालू आहे आणि बघणाराच्या उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहेत. आता प्रत्येक जण मनोमनी म्हणायला लागलेला आहे माझ्या सुद्धा घरात अशी तयार करणार. काळाची गरज आहे. आज समाजाचं संरक्षण आणि संवर्धन कोणी केलेलं आहे.
सशक्ताने केलेला हा एक इतिहास आहे. पेशवाई खालसा झाली आणि इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानाने ठोकला. राजे उमाजी नाईक त्याचं नाव. रामोशाचा पोरगा पैलवान होता. इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला पैलवानाने. 42 ची क्रांती. शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिलं. लाल माती तरंगलेल्या पैलवान मावळेने येसाजी कंका, संभाजी कावजी कोंडाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. जगत जेता गामा. जरा गामाचं चरित्र सांगतो ऐका. आजही सहज म्हणलं जातं काय गामा लागून गेला काय. मग गामा केवढा मोठा पैलवान होता. उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता. गामाच्या वस्तादनं जाहीर केलं माझ्या पट्ट्यापुढं कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठुकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले आणि जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला. गामा जगजेता झाला. भारताची फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहायला गेले. एक जाती दंगल उसळली होती. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाचे खंडोळे करा अगोदर आणि नंतर हिंदूकडे जावा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. धर्मनिरपेक्ष होते गामा. कृष्ण भक्त होते गामा. म्हातारपणी अर्धांगवायू झाला, पॅरलेस. या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येणं गेली अशी परिस्थिती गामाची झाली. फार मोठ्या कथाने व्यथायत कुस्तीच्या. म्हातारपणी गामाला मदत कोणी केली. जिस्को प्रख्यात वकील होता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच कुस्ती म्हणजे काय जन्मानं जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि सगळं खेळाडूतीने स्वीकारायचं असतंय. हारजीत होणार, विजय पराभव होणार, ते स्वीकारायचं असतंय. स्वीकारूनच पुढे जायचं असतंय. असा कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा. याच हिंद केसरी मारुतीभाऊ माने, हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, मल्ल सम्राट पुरस्काराचे मानकरी युवराज पाटील. अनेक पैलवान होऊन गेले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. आज कितीतरी पैलवान आपले मध्ये नाहीत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कीर्तिरूपाने त्यांची खऱ्या अर्थानं नावं अमर आहेत. का जगायचं आणि कशासाठी जगायचं. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते. ती कीर्तिमानी खऱ्या अर्थानं पाठीमागं राहत असते. हा एक इतिहास आहे. बालार पिकने कब्जा घेतलेला आहे. खरोखर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आणि या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संजय बनसोडे साहेब, क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मैदान साकार होतंय. जयदादा पवार साहेब गेले 8 दिवस झालं या मैदानासाठी खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्ट बारकाव्याने पाहून सगळं नियोजन केलेलं आहे. उत्कर्ष भैया काळे सारख्या पैलवानवर, ऋषी गावडे सारख्या पैलवानवर जबाबदारी टाकली आणि सर्व बारामती तालुका कुस्तीगीर संघ, सर्व ज्येष्ठ मंडळी येत आहेत. संतोषजी तात्या साहेब असतील, असे अनेक जण आहेत. प्रत्येक जणाचं नाव घेणं शक्य नाही, पण खरोखर कुस्तीसाठी सर्वजण एकत्र येऊन या गोरगरिबांच्या पैलवानला न्याय मिळवण्यासाठी, न्याय देण्यासाठी, त्यांच्या खुराकाची व्यवस्था करण्यासाठी एवढा मोठा अटास केलेला आहे. पुरुषार्थ आणि मर्दुमकी ही गरिबागरी जपली जाते. हा एक इतिहास आहे. आणि इथून पुढची कॉमेंट्री आमचे सहकारी मित्र प्रशांत भागवत सर करतील. मेडलगावचे सरपंच गणेशजी काशीत, पृथ्वीराज पाटील आणि गणेश जगतापच्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे विजय पैलवानला. आणि बाळू माने पैलवान यांनी सुद्धा 500चं बक्षीस दिलेलं आहे. हो त्याचंच बोलतोय. बक्षीस दिलेलं आहे. बक्षीस देणारे आहे दानशूर. पैलवानला बक्षीस मिळालं पाहिजे. आता खुराक महाग होत चाललेला आहे. लक्षात ठेवा. पहिलं आबासूळ नितीन खोरद ज्यावेळेला तालमीत होते, असलम काजी, गोविंद पवार, त्यावेळेला 10,000 रुपये पुरायचे तालमीला. आबासूळ परवा सांगत होते 10,000 पुरायचे. आता 15-20 हजार सुद्धा पुरत नाही.
लक्षात ठेवा, खुराक महाग होत चाललेला, दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली. आता तूप 700-800 रुपये किलो आहे, बदाम 700-800 रुपये किलो आहे. मग बाकीच्या गोष्टी कशा आहेत त्या बघा. 22 ऑगस्ट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भवानीनगरला तब्बल 14-15 वर्षानंतर कुस्तीचं मैदान होतंय. पैलवान अजय सोनवणे आणि त्यांचा मित्रपरिवार जाहीर करताय एक भव्य दिव्य मैदान भवानीनगरला. सगळ्यांनी कुस्त्या बघायला फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. 1 नंबरला माऊली कोकाटेची कुस्ती घेतलेली पृथ्वीराज पाटील बरोबर. आखाड्यात जो लढतोय हिरव्या लांगीचा पैलवान पृथ्वीराज पाटील, तो भवानीनगरला 1 नंबरला लढणार आहे. भारत मधने मुंबई महापौर केसरी आणि महाराष्ट्र केसरी बालारपिक शेख. बालारपिक शेख इथं आखाड्यात लढतोय, तो पैलवान तिथं लढणार आहे 2 नंबरला. आणि 3 नंबरला मनीष रायतेची कुस्ती घेतलेली. 4 नंबरला मामा तरंगीची कुस्ती घेतलेली. आणि विजय होईल त्या पैलवानसाठी 500 रुपयाचं बक्षीस बाळू माने पैलवानने दिलेलं आहे. आणि मेडत गावचे सरपंच यांनी सुद्धा 500चं बक्षीस दिलेलं आहे. तर इकडं बालारपिकच्याही कुस्तीला बक्षीस आलेलं आहे. कुस्ती करा पैलवान. बराच वेळ झाला कुस्ती झालेलं चाललेली आहे. समोरची माऊली जमदाडेकडे कब्जा आहे. सोलापूर जिल्ह्यातले 2 पैलवान आज पुणे जिल्ह्यात लढतायत. आणि तिकडं टाळाचा आवाज यायला लागला. वासुदेव आला का काय? वारकरी आणि धारकरी एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थानं इतिहास घडत असतोय. जरा थांबवा आता. शाबास. आत घ्या. धैर्यशील भाऊ काळे साहेब आत घ्या. कुस्ती चालू आहे. माऊली कुस्ती करा. बालारपिक कुस्ती करा. गणेश जगताप पैलवान पृथ्वीराज कुस्ती करा. गेले बोला. जनार्दन चौधरी साहेबांनी सांगितलेलं आहे, मी किती वेळ उभा राहायला तयार आहे पण कुस्ती सोडवणार नाही. एवढा आजारी तरी मैदानाला हजर झालेली. माऊली कोकाटे, हर्षवर्धन सदगीर आत या. चला. बराच वेळ झाला कब्जा घेतलेला आहे माऊलीनं. ही कुस्ती केची सरांनी सांगितलं अनेक वेळा झालेली. अनेक वेळेला हे 2 पैलवान आमने सामने लिहिले. आज बारामतीच्या शारदा प्रांगणावरती ही कुस्ती घेतलेली. बारामती तालुका तालीम संघानं खरोखर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्तानं आणि माननीय जयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे मैदान आज यशस्वीरित्याकडे वाटचाल करतं. या कुस्ती मैदानासाठी पैलवान किशोर नकाते उपस्थित झालेले, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे. कब्जा घेतलेला आहे माऊलीने. पलीकड समोरासमोर कुस्ती आहे. हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्ह्याचा पैलवान, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन आत या. पैलवान माऊली कोकाटे पुणे जिल्ह्याचा पैलवान, इंदापूर तालुक्याचा सराटीचा आत या माऊली. हो. आणि खालून डंकी टाकण्याचा प्रयत्न बालारपिकचा. आणि काही घडू शकते, काही घडू शकते. शिट्ट्या मारू नका. शिट्ट्या मारण्याचा हा फड नाही. एकच्या डावाची पकड माऊलीने घेतलेली. ओ 140 किलो वजन आहे. काय 10-5 किलो आहे लगेच उचलून टाकायला. पैलवान काय मॅगी खात्यात का बर्गर खात्यात तेव्हा सगळा तुपातला खोराक खावा लागतो. वडापाव खाऊन अशा तब्येती होत नाही त्या. सगळा मस्तीचा खोराक खावा लागतो, तवा पैलवान होत असते. पुन्हा एकच्या डावाची पकड माऊली. लयजण म्हणते ती धरधर वडवड. ओ बाप रे. आणि
काही घडू शकते, काही घडू शकतंय. आणि पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. ओ हो 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 हो. आज या कुस्ती मैदानासाठी नातेपुते कुस्ती संयोजन कमिटी, निजाम काजी वस्ताद आणि त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित झालेले आणि कुस्ती बरोबरीत पंचाच्या निर्णयानुसार हो ऐका, कुस्तीचा अंत बघायचा असतोय. वाघासारखी लढली दोन्ही पोरं. टाळ्या करा जरा दोघांसाठी. अतिशय चांगली कुस्ती झाली. गणेश जाधव माळेगावचा पैलवान माईकशी संपर्क करा. प्रशांत भागवत सरांशी संपर्क करा. बक्षीस घेऊन जाऊ आपलं. हर्षवर्धन आत या. माऊली कोकाटे पैलवान आत या. या मैदान मधली शेवटची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे. आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून ट्रिपल महाराष्ट्र केसरी एसीपी विजय भाऊ चौधरी. हजारो कुस्ती शौकीनांचे मने जिंकणारा पैलवान विजय चौधरी. जसे देहाचे तसेच दिलाचे. नुसतं पदक मिळवणार नाही, अनेकांची मने जिंकणारे पैलवान विजय चौधरी. एकनाथ मामा पलंगे आणि निलेश पलंगे यांच्याकडून आम्हा दोन्ही निवेदकांना बक्षीस दिलेलं आहे. आम्ही दोघांचा आभारी आहे. आणि पटाचे होल दाखवतोय पृथ्वीराज पाटील. आत कुस्ती करा. फार मोठं मैदान तयार केलेलं. एक नंबरची कुस्ती लागणार आहे. जागा सोडू नका. माळेगावचा जाधव पैलवान बक्षीस आहे माझ्याजवळ, घेऊन जावा. नंबर 1 च्या कुस्तीचे पैलवान आत या. हर्षवर्धन सदगीर पैलवान माऊली कोकाटे. माऊली चला आत या. ज्योतिराम कुंभार उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑल इंडिया चॅम्पियन विष्णू गोरे मामा गंगावेस तालमीचे पैलवान फोन शिरास उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. निजाम काजी वस्ताद अशोक पलंगे वस्ताद उपस्थित आहेत. नाते पुतेकर त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. पैलवान संपूर्ण महाराष्ट्रातून या कुस्ती मैदानाचं नावलौकिक ऐकून तमाम कुस्ती शौकीन उपस्थित आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 15 दिवस दादांचा वाढदिवस आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे मैदान आज या ठिकाणी साकार होत आहे. पैलवान योगेश गालिंद यांच्याकडून जाधव पैलवानला पुन्हा 1000चं बक्षीस दिलेलं आहे. नोंद घ्या.
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर. बाबू पवार शिवसेना शहर अध्यक्ष, आपलंही मनपूर्वक स्वागत. ऋषी गावडे यांच्याकडून आम्हा दोघाला 500-500चं बक्षीस दिलेलं आहे. अक्षय देवकाते माऊली बजरंग दल कोकाटे अध्यक्ष, आपलं आत या मनपूर्वक लवकर. स्वागत. आणि हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी आत या लवकर. ही कुस्ती झाल्यानंतर लगेच कुस्ती लागणार आहे. आणि या कुस्तीला पंच म्हणून ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजयभाऊ चौधरी आणि माननीय जयदादा पवार हे पंच म्हणून काम पाहणार आहेत. 1 नंबरच्या कुस्तीला नोंद घ्या सगळ्यांनी. पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लागणार. त्या अगोदर सत्कार आहे. कुस्तीच्या अगोदर सत्कार आहे. ओ आला भारत मातेच्या कीर्तिमुहूर्तातला सल हिरा. भारत मातेच्या कीर्तिमुहूर्तातला सल हिरा सह्याद्रीचा ढाण्या वाघ माऊली कोकाटे आला. फुरसतीच्या वेळात देवाने घडवलेलं रत्न. याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. मागायचा असेल देवाला तर असं दान मागा. देवाचा कधीही विसर झाला नाही पाहिजे. कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल सांगता येत नाही. ज्या मातेची कुशीलवान त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात. आणि विद्वान पुरुषाच्या पोटी अशी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात. आणि ती कर्तृत्वान मुलं इतिहास घडवतात. करा की जरा माऊलीसाठी टाळ्या. करा जरा टाळ्या. आता तुमचं प्रास्ताविक नंतर सत्कार. संजय बनसोडे साहेब, त्यानंतर योगेश्वर दत्ता. बस बस. आणि इथं हो हो हो. आता सगळे खाली बसा आणि राजू आवळ्याला एकट्याला आत पाठवा. प्रेक्षक म्हणते राजू आवळे कुठे गेला त्याला आत बोलवा. सर नाही. शेवटच्या कुस्तीच्या अगोदर मान्यवरांचा सत्कार आणि 2-3 भाषण आहेत. हो हो. शेवटची कुस्ती लावू नका. योगेश गालेंदे यांच्याकडून जाधव पैलवानला 1000 रुपयाचं बक्षीस. कांबळे पैलवानला 1000 रुपयाचं बक्षीस. योगेश गालेंदे. हो. आणि पृथ्वीराज आक्रमक झालेला आहे. सेना दलात आहे फौजी आहे. फौजी कधी हार मानत नसतोय. कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे. अनेक पैलवानला पोलीस खात्यानं, अनेक पैलवानला सेना दलानं जन्माची भाकरी दिलेली. आणि घुटना ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न पृथ्वीराज करतोय. आणि ओ आतून पाय काटण्याचा प्रयत्न पृथ्वीराजचा. मशिनरी तापलेले. दोन्ही पैलवान घामेघूम झालेले. लाल मातीचा घामाने चिखल याला म्हणतात. बारामती नगरीचे माजी नगरसेवक अभिजित भाऊ काळे यांच्याकडून 1,000चं बक्षीस दिलं जातं. 1 नंबरच्या कुस्तीला ते बक्षीस देणार आहेत. लाईव्ह कुस्त्या बघतायत. अभिजित भाऊ काळे माजी नगरसेवक बारामती नगर परिषद. धैर्यशील काळे साहेबांचे बंधू नोंद घ्या. तेही पैलवा. आणि समोरून दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या पकडलेले.
तुफानी कुस्ती आहे तात्या. ओ हो 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 तात्या बारकी पोरं बसतात, ए त्यांना लहान सांगा. मुलं खाली उतरा. ए लहान मुलं ए बाळा खाली उतर. ए सुधाकर माने वाजतात. ओ माने वाजतात, ही पोरं काढा तेवढी बाय, काहीतरी गडबड करताल. इथं काय पोर खेळ नाही. 250 किलो वजन आहे दोघांचं. खाली उतरा सगळी चला. आणि हर्षवर्धन सदगीर लाल अपर परिधान केलेला आखाड्यात आलेला आहे. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आज या मैदानमध्ये 3 महाराष्ट्र केसरी लढले, 2 लढले, आता 3रा महाराष्ट्र केसरी लढणार. हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, बालारपीक महाराष्ट्र केसरी, पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी. अजितदादांचे कट्टर कार्यकर्ते अभिजित भाऊ काळे माझे नगरसेवक यांनी जाधव पैलवानला सुद्धा 1000चं बक्षीस दिलेला आणि कांबळे पैलवानला सुद्धा 1000चं बक्षीस त्यांनी दिलेला. अभिजित भाऊ काळे बारामती नगर परिषद माझे नगरसेवक. आत 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 घ्या ना कुस्ती. माने वाजतात काळे वाजतात, आत घ्या कुस्ती. ती पृथ्वीराजकडे कब्जा आलेला. 1 नंबरसाठी लढणारे दोन्ही पैलवान हजर झालेले. माजी नगरसेवक पैलवान अभिजित भाऊ काळे यांनी 1000चं बक्षीस 1 नंबरच्या कुस्तीला देणार आहे. नोंद घ्या. विजय होणाऱ्या पैलवानला. भागवत सर, जनसागराचा महासागर झालेला, मैदान खचाखच भरलेला. 1 वाजता मैदान चालू झालेला. बरोबर 9 वाजलेले. हनुमंत पाटील साहेब म्हणत होते काल 8, 8:30, 9 वाजून जाणार. नोंद घ्या. भागवत सर, मुसळे साहेब हजर आहे. आज मुसळे साहेबांनी सुद्धा वेळ काढलेला. बाच गयो. भागवत सर, आता सत्कार घ्यायचे. ओ आपा पा 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 बच गयो. पंचाचा निर्णय अगेन. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का. करा टाळ्या. ओ भारत माता की, भारत माता की. भागवत सर, बोला बोला बोला. भागवत सर, बोला. आणि आता शेवटची कुस्ती पाहायची बरं का. सत्कार घेतोय त्याचा. या ठिकाणी प्रास्ताविक भाषणासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत बाळासाहेब बाबा मदने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस पृथ्वीराजला. अभिजित भाऊ काळे नगरसेवक माजी यांच्याकडून 1000चं बक्षीस पृथ्वीराज पाटीलला. कुणाला? हा, या 1 नंबरच्या कुस्तीला विजय होईल त्याला सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस ते देणार आहे. पृथ्वीराज पाटलासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि प्रास्ताविक